नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांनी ट्रू वोटर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे आहे व तो ॲपमध्ये स्वतःचा दैनंदिन खर्च कशाप्रकारे दाखल करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आता प्ले स्टोअरला जाऊन ट्रू वोटर हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. ट्रू वोटर असं टाकायचं आहे. ट्रू वोटर ॲप टाकल्यानंतर इथे तुम्हाला ट्रू वोटर असं नाव दिसतं. त्या ट्रू वोटरवरती क्लिक करायचं आहे आणि आता इथं तुम्हाला प्रथमच इन्स्टॉल करत असाल तर इन्स्टॉल असा ऑप्शन दिसतो. त्या इन्स्टॉलला क्लिक करून तो ॲप इन्स्टॉल करून डाउनलोड करून इन्स्टॉल करायचा आहे. इन्स्टॉल ॲप झाल्यानंतर तो ॲप ओपन केल्यावर इथं तुम्हाला जे परमिशन्स विचारल्या जातात त्या आवश्यक परमिशन्स अलाव करायचे आहेत. ह्या परमिशन्स अलाव केल्यानंतर इथं स्क्रीनवरती टॅप करायचं आहे आणि समोर यायचं आहे. आता तुम्हाला सोयीस्कर वाटते ती भाषा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी ती भाषा सिलेक्ट करून ह्या खालील ॲग्री अँड टर्म्स कंडिशनच्या चेकबॉक्सला ॲग्री करायचं आहे आणि नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला हे पॉपअप येईल. तिथे तुम्हाला कॅन्सल करायचं आहे आणि त्यानंतर तर जसं की तुम्ही प्रथमच युजर असाल तर तुम्हाला सर्वात आधी तुमचं ह्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपल्याला इथे 2 प्रोफाईल दिसतात. ॲन ऑफिसर, ए कॅन्डिडेट ऑर कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे हे ऑफिसर म्हणून लॉग इन करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून. तर जे उमेदवार आहेत, जे निवडणुकीस उभे राहिलेले आहेत ते त्यांनी एक कॅन्डिडेट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ओके बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. ह्या ओके बटनला क्लिक केल्यावर आता हे आहे रजिस्ट्रेशन पेज. इथं तुमची जी आवश्यक माहिती आहे, पर्सनल डिटेल्स त्या भरायच्या आहेत. तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं आडनाव टाकायचं आहे, इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो नॉमिनेशन फॉर्म भरताना वापरला आहे तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला खर्च दाखल करताना ते दोन्ही नंबर मॅच होणं आवश्यक आहे. जर तुमचा नॉमिनेशन फॉर्मवरील नंबर आणि येथील नंबर जर वेगळा असेल तर तुम्हाला खर्च दाखल करता येणार नाही. त्यामुळे शक्यतो तुम्हाला नॉमिनेशन आय डी जनरेट करतेवेळी म्हणजे नॉमिनेशन फॉर्म भरतेवेळी जो मोबाईल नंबर वापरला होता त्या मोबाईल नंबरचा वापर करूनच ह्या ट्रू वोटर ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर आता आपण तुमचा मेल आय डी, जो व्हॅलिड मेल आय डी आहे तो मेल आय डी टाकायचा आहे आणि तुम्हाला खाली जसं की आता इथं बघू शकता एक कॅन्डिडेट म्हणून आहे तर त्यात कॅन्डिडेट ठेवायचं आहे. जसं की कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह ऑर पार्टी रिप्रेझेंटेटिव्ह असू शकतं. हे 3 लॉग इन्स असतात. तर ह्यापैकी तुम्हाला जर तुम्ही उमेदवार असाल, स्वतः कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कॅन्डिडेट सिलेक्ट करून ह्या उजवीकडील नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे जायचं आहे. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर ह्या पॉपअपवरील येस या बटनला क्लिक करायचं आहे. ह्या येस बटनला क्लिक केल्यानंतर आता जसं की तुम्हाला ऑलरेडी इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला आहे त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला ह्या डिक्लेअर्डवरती ठेवायचं आहे. या डिक्लेअरवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सिलेक्ट इलेक्शन प्रोग्रामवरती क्लिक करून इलेक्शन प्रोग्राम तुमचा निवडायचा आहे. जसं की आता जो तुमचा व्हॅलिड इलेक्शन प्रोग्राम असेल, जसं की नगरपंचायतच्या मेंबरसाठी जर इलेक्शन प्रोग्राम आहे तो हा 371 आहे, तो इलेक्शन प्रोग्राम निवडायचा आहे आणि तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे जो आहे तो, आणि तुमचा तालुका निवडायचा आहे त्यातला जो आहे तो, आणि तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमची लोकल बॉडी टाईप निवडायचा आहे. म्हणजे कोणतं आहे, नगरपंचायत आहे, ग्रामपंचायत आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, जे तुमचं इलेक्शन आता असेल. जसं की समजा नगरपंचायत असेल तर नगरपंचायत, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत. हे सिलेक्ट करून तुम्हाला लोकल बॉडी सिलेक्ट करायचं आहे. लोकल बॉडीमध्ये तुम्हाला तुमचं ॲटोमॅटिक नाव येतं त्या इलेक्शन प्रोग्रामच्या बेसिसवरती आणि लोकल बॉडी टाईपनुसार. तर ती तुमची लोकल बॉडी म्हणजे तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करून इथं तुम्हाला तुमचा वॉर्ड नंबर टाकायचा आहे. तो वॉर्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला खाली सबमिट बटनवरती क्लिक करून ह्या डिटेल्स सबमिट करायचे आहेत. हे सबमिट झाल्यानंतर तुम्ही आता मला ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे डिरेक्टली लॉग इनच्या पेजला घेऊन गेलं. तुम्ही प्रथमच युजर असाल तर तुम्हाला OTPचं पेज येईल. त्या OTPच्या पेजवरती तुम्हाला SMS द्वारे आलेला OTP टाकायचा आहे. तो OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला नवीन लॉग इन क्रिएट करण्यासाठी पासवर्ड विचारला जाईल.
लॉग इन पासवर्ड क्रिएट करण्यासाठी. तर तिथे तुमचा जो पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे, जो सोपा तुमच्या लक्षात राहील तो पासवर्ड तुम्हाला तिथं टाकायचा आहे. 1 2 3 4 अशा प्रकारे जो लक्षात राहील तो पासवर्ड तिथं टाकून तो कन्फर्म करायचा आहे. आणि कन्फर्म झाल्यानंतर मग तुम्ही इथे लॉग इनच्या पेजला येता. इथं ऑलरेडी तुम्ही कॅन्डिडेटमध्ये येता आणि तुमचा मोबाईल नंबर आलेला असतो. इथं आता एंटर पासवर्डमध्ये तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड टाकल्यानंतर खाली इथं तुम्हाला सबमिट बटनला क्लिक करून हे लॉग इन क्रेडेन्शियल सबमिट करायचे आहेत. ह्या सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इन करून जॉईन ग्रुपचा इथं तुम्हाला पॉपअप येतो. त्याला जॉईन ग्रुपला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता किंवा डिरेक्टली बॅक येऊन तुम्ही पुन्हा इथं तुमच्या लॉग इनमध्ये येता. आता ह्या लॉग इनमध्ये आल्यानंतर इथं आपण बघू शकता तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर दिसतो आणि इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन म्हणून दिसत आहे. आता हे अशा प्रकारे तुम्ही ट्रू वोटर ॲपमध्ये लॉग इन करू शकता. आणि लॉग इन करून झाल्यानंतर आता तुम्हाला डेली एक्सपेन्सेसमध्ये खर्च दाखल करायचा आहे. त्यासाठी डेली एक्सपेन्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुमची नॉमिनेशन ID डाउनलोड होऊन येते. हे नॉमिनेशन ID डाउनलोड होऊन आल्यानंतर तुम्हाला एक्सपेन्स हेडला क्लिक करायचं आहे. एक्सपेन्स हेडला क्लिक करून तुमचे जे खर्चाची मुख्य बाब आहे ती खर्चाची मुख्य बाब तुम्हाला निवडायचं आहे. जसं की आता तुम्ही काही कार्यकर्त्यांच्यावरती समजा खानपानचा म्हणजे खर्च केला असेल चहा नाश्त्याचा, तर खानपान हे मुख्य खर्चाचे बाब तुम्हाला निवडायचे आहे. आणि खर्चाची बाब जी आहे ते हे सब एक्सपेन्स हेडमध्ये ह्याला क्लिक करून कार्यकर्ता खानपान असेल तर कार्यकर्ता खानपान सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता ते खर्च करताना तुम्हाला जो काही टोटल खर्च एकूण खर्च आला असेल त्या खर्चाची रक्कम इथं टोटलमध्ये टाकायची. आणि त्यानंतर तो खर्च केल्यानंतर ज्या दुकानदाराकडून तुम्ही खर्च केला म्हणजे ज्या दुकानदाराकडून तुम्ही ती सेवा प्राप्त करून घेतली तिथे तुम्हाला त्याचा बिल नंबर आणि किंवा वाउचर नंबर जो असेल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. हे वाउचर नंबर टाकल्यानंतर त्या सेवा प्रदात्याचं म्हणजे त्या दुकानदाराचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. ते नाव टाकल्यानंतर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन जर तुम्हाला खर्चाचं स्पष्टीकरण लिहायचं असेल तर ते लिहू शकता. आणि खाली डिरेक्टली सबमिट बटनला क्लिक करून हा खर्च सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येतो. तिथे तुम्हाला ओकेला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आता तो खर्च दाखल झाला आहे. आता तो पाहण्यासाठी तुम्हाला इथे वरती उजव्या बाजूला 3 डॉट्स आहेत. त्या 3 डॉट्समध्ये क्लिक करायचं आहे. त्या 3 डॉट्सला क्लिक केल्यानंतर 2 नंबरचा जो डेली एक्सपेन्स रिपोर्ट हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. डेली एक्सपेन्स रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आज जे काही तुम्ही खर्च भरलेले आहेत ते खर्चाचं इथे तुम्हाला रेकॉर्ड दिसतं. जसं की आता मी हे कार्यकर्ता खानपान केलं होतं खर्च आणि इथे 250 हा खर्चाची अमाऊंट आहे. आता इथं जर मला ह्यात काही बदल करायचा असेल तर मी करू शकतो ह्या अपडेट बटनला क्लिक करून. जोपर्यंत ह्या व्हेरीफाय पब्लिश करून मी प्रिंट करत नाही तोपर्यंत. एकदा का जर तो व्हेरीफाय पब्लिश करून प्रिंट तुम्ही केला तर तुम्ही अपडेट करू शकत नाही. ते सर्वस्वी अधिकार आरोंना असतात मॉडिफाय करण्याचे. तर तुम्ही आता जोपर्यंत व्हेरीफाय पब्लिश करण्याआधी तुम्हाला खात्री करून घ्यायचं आहे. जर काही बदल करायचं असेल तर अपडेट बटनला क्लिक करून तुम्ही जसं की इथं बदल करू शकता तुमच्या रकमेमध्ये. आणि ते रक्कम असेल किंवा जे काही पावती क्रमांक चुकला असेल, एखादा अंक राहिला असेल तर तो टाकून इथे खाली पुन्हा अपडेट बटनला क्लिक करून अपडेट करू शकता. अपडेट सक्सेस आल्यानंतर पुन्हा तुम्हाला ओके करून ह्या 3 डॉट्सला क्लिक करायचं आहे उजवीकडील. आणि त्या 3 डॉटला क्लिक करून पुन्हा डेली एक्सपेन्स रिपोर्टला क्लिक करून तुम्ही तुमचे अपडेटेड खर्चाचं रेकॉर्ड टोटल बघू शकता. आता हे अपडेट झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय आणि पब्लिश करायचे. त्यासाठी या पब्लिश बटनला क्लिक करायचं आहे. आणि तो पब्लिश झाल्यानंतर आता इथं त्याचं स्टेटस पब्लिश आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर या प्रिंट बटनला क्लिक करून तुम्ही तो खर्च प्रिंट करू शकता. पण प्रिंट करण्याआधी तुम्हाला याची खात्री करून घ्यायचं आहे की तो जो भरलेला खर्च आहे आजचा तो योग्य आहे की नाही तो तपासून घ्यायचा आहे. इथं पूर्ण सर्व रेकॉर्ड्स कॉलम चेक करून आणि त्यानंतरच ह्या प्रिंट बटनला क्लिक करून तुम्ही तो खर्च प्रिंट करायचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा प्रिंटला क्लिक करायचं आहे आणि प्रिंट करून तुम्ही तुमच्या ह्या PDF या बटनला क्लिक करून तो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सेव्ह करून ठेवू शकता. हे डाउनलोड करून सेव्ह झाल्यानंतर तुम्ही आता इथे तुमचं प्रिंटेड असं स्टेटस येतं. म्हणजे हे तर तुम्ही बघू शकता हे रेकॉर्ड्स प्रिंटेड म्हणून आलेले आहेत. आणि आता आपण बघू शकता अपडेट व्हेरीफाय आणि पब्लिश हे 2 बटन गेलेले आहेत. म्हणजे एकदा का तो
जर झाला तर इथं बघू शकता यू कॅनॉट अपडेट दिस रेकॉर्ड बिकॉज इट अपलोडेड टू सर्व्हर. म्हणजे एकदा तुम्ही प्रिंट केले की ते सर्व्हरला अपलोडेड झालेलं असतं, त्यानंतर तुम्ही त्याला पब्लिश किंवा म्हणजे अपडेट करू शकत नाही. तर तुम्हाला खर्च दाखल करताना एकच काळजी घ्यायची की तो खर्च बरोबर दाखल करायचा आहे आणि तो खर्च दाखल केल्यानंतर तो खात्री केल्यानंतरच मग प्रिंट करायचा आहे. आणि दररोजच्या खर्चांची प्रिंट काढणं आवश्यक नाही. एका व्यक्तीचे एकच टोटल प्रिंट राहील. तो एकदम सर्व खर्च रोजच्या रोज जे काही खर्च आहेत ते तुम्ही भराल इथे. तुमचे मागील खर्च पण तुम्ही तारखेवाईज बघू शकता, जे काही असतील तर ते खर्च तुम्ही भरायचे आहेत आणि ते भरलेले खर्चाची एकदम एकत्रित प्रिंट ह्या प्रिंट बटनला क्लिक करून तुम्हाला इथे ह्या प्रिंट बटनला क्लिक करून काढायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही ट्रू वोटर ॲपचा वापर करून रजिस्ट्रेशन करून तुमचा दैनंदिन खर्च दाखल करू शकता. धन्यवाद.